जय श्रीराम. आजपासून आपण ॲनालिसिस चालू केलेलं आहे आणि आपण यूट्यूबला पोस्ट केलेलं आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस उद्यासाठी म्हणजे 11 मार्चसाठी मंडेपासून काय होणार आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. तिथे मी सांगितलेलं पण आहे की आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज करतो. बघितलं नसेल तर तुम्ही तिथे बघून घ्या. ठीक आहे. आणि आपण फॉरेक्सचं आता ॲनालिसिस करतोय. हे ॲनालिसिस सकाळी तुम्हाला 7 वाजता मिळून जाईल. का तर फॉरेक्स हे 24 आवर्स चालू असतं आणि फॉरेक्स बंद होतं पहाटे 3 वाजता. तर त्यानंतर आपण ॲनालिसिस करणार आहे आणि ते पोस्ट 7 वाजता करणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भेटून जाईल की नंतर आपण ट्रेड कसे घेणार आहे किंवा आपलं ही स्ट्रॅटेजी कशी काम करते. ठीक आहे. तर करूयात आपण स्टार्ट ॲनालिसिससाठी. फॉरेक्समध्ये आपण इंडायसेस बघतो. 4 ते 5 इंडायसेस बघतो आणि बाकीचे जे आहेत 8 ते 9 सगळे आपण करन्सी पेअर बघतो. तर आपण आज 4च फक्त इंडायसेस बघणार आहे की त्या इंडायसेसमध्ये आपण कसा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे किंवा मार्केटचं मुवमेंट आणि डिरेक्शन काय आहे. ठीक आहे. तर हा US 100 आहे आणि आपण डेमध्ये बघतोय. तर डेमध्ये जर पाहिलं गेलं तर ऑलरेडी हे मार्केट एकदम हायला आहे. 18,412ला आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी सांगितलं आहे निफ्टीमध्ये पण की आपण हायला बाईंग करत नाही आणि इथं सेल पण करू शकत नाही. का तर ऑलरेडी इथं लो पण ब्रेक केलेला नाही. ठीक आहे. तर 15 मिनिटात आपण जाऊयात. 15 मिनिटमध्ये काय चाललंय तर 15 मिनिटमध्ये आपण बघूयात. तर मार्केटने काय केलेलं आहे, आपल्याला एक लेवल दिलेली आहे. मी ऑलरेडी एक लेवल काढलेली आहे. तर ही लेवल तुम्हाला दाखवतो. मार्केट आपलं लेवल एकदम क्लीन घेतं. ठीक आहे. तर SMC कसं काम करतं मी ऑलरेडी तुम्हाला निफ्टीमध्ये पण सांगितलेलं आहे की SMC कसं काम करतं आणि त्याचं रिस्क रिवॉर्ड रेशो काय आहे. बघितलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे. तर इथं आपण बघू शकतो की इथं हाय ब्रेक केलेला आहे. आपल्याला व्हॅलिड लो हा आहे. तर आपल्याला मार्केटनी ऑलरेडी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली बाईंगसाठी. तर आपण ट्रेड प्लॅन करतोय. आपण ट्रेड इथं घेणार आहोत खालती लेवलला. इथं आपल्याला 5 मिनिटामध्ये आपल्याला लेवल भेटते. बघूयात आपण मार्केट जेव्हा चालू होईल तेव्हा मार्केट रिॲक्ट कसं करते. ठीक आहे. सगळे लिक्विडिटी संपून. तर मी तुम्हाला सांगेन बाकीच्या ट्रेडर्सनी पण ट्रेड इथं कसे घेतलेले आणि त्यांचे स्टॉप लॉस कसे हिट झालेले. ठीक आहे. मी लेवल ड्रॉ करतो. माझी काय लेवल असेल ते त्या लेवलपासून मार्केट अपसाईडला जाईल. बघूयात मार्केट मुवमेंट कशी करते. ठीक आहे. 15 मिनिटात जाऊयात आपण. हा ट्रेड आपण प्लॅन उद्यासाठी करतो. उद्या मार्केट रिॲक्ट कसं करणार आहे. ठीक आहे. इथून आपलं बाईंग असेल आपल्या झोनपासून. तर तुम्हाला एक बाकीच्या ट्रेडर्सनी सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड कशी घेतलेले मी ते तुम्हाला दाखवतो आणि त्यांचा स्टॉप लॉस कसा हिट केला आहे तेही दाखवतो. ठीक आहे. एक मिनटं मॅग्नेट बंद करू द्या. ठीक आहे. तर इथं ऑलरेडी एक रेजिस्टन्स बनला होता आणि रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर बाकीचे ट्रेडर्स रिटेलर्स ट्रेडर असतात जे सपोर्ट रेजिस्टन्सवरती इंडिकेटरवरती बघतात तिथून त्यांनी ट्रेड घेतला होता. हा इथं मार्केटने हाय बनवला होता. ओके. तर इथून ट्रेड त्यांचा बनतो. वरती काय असेल त्यांचं रिस्क रिवॉर्ड रेशो आणि खालती इथं स्टॉप लॉस बनतो. तर त्यांचा ऑलरेडी मार्केटने स्टॉप लॉस इथं घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो. इथं त्यांचा हाय ब्रेक केला होता ह्या कॅन्डलला आणि त्यांचा स्टॉप लॉस इथे असेल असा किंवा ह्या लोला असेल. खूप मोठा स्टॉप लॉस लागतो त्यांचा. ठीक आहे. ह्या लोला आणि इथून मार्केट अपसाईडला. ठीक आहे. त्यांचं एवढं टार्गेट असेल. तर मार्केटने काय केलं आहे त्यांचे स्टॉप लॉस घेतलेले आहेत. कसे घेतलेले बघा. मार्केटने सगळ्यांना स्टॉप लॉस घेतले तर मार्केट इथे येईल असं आणि इथून अपसाईडला जाईल. ठीक आहे. तर आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला सांगतो काय असणार आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. तर इथं पण आपलं एक झोन आहे. बट मार्केट माईट बी हा पण झोन घेऊ शकतं. बट हा एक व्हॅलिड झोन आहे खालचा पण. बघूयात मार्केट कसं रिॲक्ट करते. खालती पण एक लेवल आहे आपली. पण आपण लिक्विडिटी संपल्यानंतर ट्रेड घेतो. ठीक आहे. सो ही पण माहिती गेटेड आहे म्हणजे ओके भेटू शकतो आपल्याला इथे चांगला ट्रेड. आपण ट्रेड इथं प्लॅन केलेला आहे. बघूयात. त्याच्या खालती पण लेवल आहे. ते लेवल पण तुम्हाला मी दाखवतो. 5 मिनिटामध्ये लेवल आहे ती. दोन्ही पण व्हॅलिड लेवल आहेत. कन्फर्मेशन आपण ट्रेड घेणार आहे. ओके. इथे खालती एक लेवल आहे 5 मिनिटामध्ये तुम्हाला बोललो प्रमाणे. मार्केट कधी पण एक्स्ट्रीम लेवल घेतं.
ही पूर्ण आपली एक लेवल आहे. इथून मार्केट एक्स्ट्रीम घेईल. वरची पण लेवल व्हॅलिड आहे आणि ही पण लेवल व्हॅलिड आहे. ठीक आहे. तर रिस्क रिवॉर्ड रेशो पण दाखवतो तुम्हाला ह्या ट्रेडचा मी काय आहे. ओके. रिस्क रिवॉर्ड रेशो. पहिला ट्रेड आपण प्लॅन करणार आहे कन्फर्मेशननी. कन्फर्म शिवाय आपण एंट्री घेणार नाही आहे. इथून हा आपला हाय असेल आणि स्विंग लोला टार्गेट. काय 1:6 रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. दुसरा जो ट्रेड प्लॅन करणार आहे आपण, जर ही लेवल जर मार्केटने घेतली नाही तर ही मार्केटने लेवल ऑब्विसली घेईल आणि इथं जर मार्केटने ती लेवल तोडली तर ट्रेंड होईल चेंज आणि आपण सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. सेलिंग होऊ शकतं मार्केट आणि नाही पण होऊ शकतं, कारण की हे ऑलरेडी 1 महिना झालं कोणतीच लेवल त्याने सेलिंगसाठी दिलेली नाही आहे. मार्केट वरती पण जाऊ शकतं. ठीक आहे. ही एक लेवल आहे. 1:10 रिस्क रिवॉर्ड रेशो भेटेल आपल्याला. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे मी निफ्टीमध्ये मी ॲनालिसिस केलं होतं, सांगितलेलं आहे कुठले लेवल मार्केट घेतं, किती रिस्क रिवॉर्ड रेशो घेतं. ठीक आहे. दुसरी जी करन्सी आहे इंडायसेस आहे ती US30. US30मध्ये आता मार्केटमध्ये ही पण मार्केट ऑल टाईम हाय आहे. इथं पण बाईंग होईल, पण मार्केटला एक ऑलरेडी एक लेवल मी काढून ठेवली होती, ते तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. मार्केट जेव्हा अजून मार्केटने काय मार्केट एकदम फ्लॅट चाललेलं आहे, म्हणजे एकाच जागेवरती गेलं 2-3 दिवस झालं. सेम रिस्क रिवॉर्ड रेशो आपला असतो. तुम्हाला इथून दाखवतो. इथून आपण बाईंग करणार आहोत. US100चा चार्ट आहे. डो जोन्स बोलतो आपण त्याला. ठीक आहे. कुठून असणार आहे, इथून छोटासा स्टॉप लॉस, मोठं टार्गेट. - 1:3 घ्यायचं असतं आपण. ओके. 1:6 टार्गेट आहे. आता आपण बघू शकतो 1:6 आपल्याला आरामात भेटून जाईल. ठीक आहे. हे आपण बघितलं आता कुठलं, US30. जर्मन 40 एक बघतो आपण. जर्मनची इंडायसेस आहे ही. जर्मन 30 पण ऑल टाईम आहे. सगळे मार्केट आता ऑल टाईम आहेत. गोल्डपासून बिटकॉईनपासून सगळे एकदम ऑल टाईम हायत आहेत. ठीक आहे. ह्याचं पण आहे की ॲनालिसिस आपण तुम्हाला मी दाखवतो. इथं पण एक सपोर्ट होता. बाकीच्यांनी ट्रेडर्स बाकीचे जे बघतात ट्रेड करतात सपोर्ट रेजिस्टन्स घेऊन, त्यांचं पण होतं. इथे त्यांनी केलं होतं बाय. ह्या हायला त्यांनी बाय केलं होतं. तिथे स्टॉप लॉस होतं. मार्केटने स्टॉप लॉस त्यांचा घेतलेला आहे. आता का आपल्याला मार्केट ऑपॉर्च्युनिटी देईल, आपण इथून करूयात बाईंग. ठीक आहे. त्याच्या खालती पण एक लेवल आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो भेटतो आपल्याला 1:5. याच्या इथे खालती एक लेवल आहे आपली. मार्केट ती पण लेवल घेऊ शकतं. बघूयात आपण मार्केट कसं रिॲक्ट करतं ह्या लेवलला, आणि आपण कन्फर्म एंट्री घेणार आहे. स्नायपर एंट्री पण घेतो आपण आणि कन्फर्म एंट्री पण घेतो. ठीक आहे. एक लेवल आहे. इथून मार्केट वरती जाऊ शकतं, आणि जर ही लेवल जर मार्केटने ब्रेक केली तर मार्केट काय होईल, सेलिंगला जाईल, कारण की ऑल टाईम हाय आहे. इथून सेलिंगसाठी मग आपण ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. ठीक आहे. दुसरा आहे US ऑइल, म्हणजे आपण क्रूड ऑइल पण बोलतो. क्रूड ऑइलला ऑलरेडी मार्केटनी आता तुम्हाला एक ॲनालिसिस दाखवतो त्याचं काय झालं आहे क्रूड ऑइलचं. ठीक आहे. मार्केट जेव्हा इथे हा लो ब्रेक करेल तर इथं आपण सेलला बघणार आहे, आणि हाय जर ब्रेक केला तर ऑब्व्हियसली आपण बाईंगला बघणार आहे. पण मार्केट एका जागा फ्लॅट आहे. तो ॲनालिसिस ऑलरेडी केलेला आहे मी. ठीक आहे. तर इथं काय मार्केट इनकरेक्ट आहे. आपण काय सांगू शकत नाही मार्केटचं, कारण ऑलरेडी मार्केट एकाच जागेवर एकदम कन्सोलिडेशनमध्ये चाललं आहे मार्केट. ठीक आहे. बिटकॉईन पण एकदम हायला आहे मार्केट. ठीक आहे. पण मार्केट जर इथून पडलं तर खूप चांगलं जाऊ शकतं खालती. ठीक आहे. तर आपण आता US100 बघितलं आहे. ओके.
US 100 बघितलं आहे, US 30 बघितलं आहे, जर्मन 40, US ऑइल आणि बिटकॉइन बघितलं आहे. गोल्ड पण ऑल टाईम हाय आहे. हा गोल्ड एकदम हाय गेलेला आहे कारण की बिटकॉइन आणि गोल्ड सेम चालतात. ठीक आहे, आपण ऑल टाईम आहे तरी तर आपण बाईंग करणार नाही कारण मार्केट एकदम स्ट्रेट वरती गेलं, आपल्याला कोणतीच लेवल मार्केटने दिली नाही आहे बाईंगसाठी ना सेलिंगसाठी. तो आपण होल्ड करणार आहे. ठीक आहे, चालतंय. मग भेटूयात आपण उद्याच्या ॲनालिसिसमध्ये. आपण उद्या रात्री ॲनालिसिस हे जो मी करेन आणि ते परवा तुम्हाला मंगळवारी तुम्हाला सकाळी 7 वाजता भेटून जाईल. ठीक आहे, जसं आपण ॲनालिसिस केलं तसं मार्केट वर्क करत आहे का आपण बघूयात, मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, ओके, थँक्यू.